ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या केबिन पासून. तर आता इथे अर्जुनची जागा सायलीने घेतलेली असते. तर आता ती डॉक्युमेंट सगळे चेक करत असते आणि तो चैतन्य आणि तो क्लायंट सुद्धा तिथेच असतात. तर आता तो टाइम बघत बसलेला असतो क्लायंट. मॅडम अजून किती वेळ असं म्हणतो तो. झालं झालं असं म्हणते आता इथे सायली. मॅडम असं म्हणत आता इथे एम्प्लॉई येतो दुसरा आणि तो फाईल घेऊन आलेला असतो आणि आता तो म्हणतो की मेहता सरांबरोबर एक मीटिंग आहे तर त्यांना काय सांगू वगैरे. तर आता इथे सायली म्हणते हो का बरं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे तिला फोन येतो परत. हॅलो असं म्हणते सायली. मॅडम खांडके केससाठी पुढची तारीख मिळाली असं म्हणतो तो. ठीक आहे बरं असं म्हणते आता इथे सायली. तर आता तेवढाच दुसरा एम्प्लॉई येतो. ह्यावरती साईन पाहिजे प्लीज प्लीज असं म्हणतो तो. सही मी असं म्हणतो आता इथे सायली. मॅडम अजून किती वेळ लागणार असं म्हणतो आता क्लायंट. हे का होतं चला असं म्हणतो आता इथे सायली. मॅडम सांगा ना असं म्हणायला लागतं सगळेजण बघा प्रेक्षक. हो एक मिनिट असं म्हणते सायली. एक मिनिट थांबा थांबा असं म्हणतो चैतन्य. सायली वहिनी सही करा असं म्हणतो आता इथे चैतन्य. सही कर असं म्हणतो आता इथे तो. तर आता सायली सही करते. कर्माकर मी तुम्हाला 2 दिवसांनी अपडेट करतो. आम्ही सविस्तर तुझ्याशी बोलू असं म्हणतो आता इथे चैतन्य. या असं म्हणतो तो. मेहताची फाईल मी बघतो असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे सायलीला त्रास होतो बघा प्रेक्षक खूप. तर आता इथे चैतन्य म्हणतो वहिनी बिईंग इन इच अदर शूज वगैरे ठीक आहे सगळं असं म्हणतो चैतन्य. म्हणून अर्जुनचे बोल टोचतात का तुला. चेहरावरून वाटलं म्हणून बोललो असं म्हणतो आता इथे चैतन्य. हे तर इडली चटणीपेक्षा जास्त टफ आहे असं म्हणते सायली. कळतच नाही मला काय करायचं ते असं म्हणते आता इथे सायली. आणि तिला डोकं दुखायला लागतं. वहिनी असं म्हणतो चैतन्य. तू ना खूप जास्त टेन्शन घेतेस. 1 मिनिट आपण सगळं नीट सॉल्व्ह करू. आधी जे काय झालंय ते बघूया. नंतर क्लायंटशी शांतपणे बोलू असं म्हणतो चैतन्य. रिलॅक्स जस्ट रिलॅक्स असं म्हणतो तो. चैतन्य भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. रिलॅक्स होण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग आहे असं म्हणते आता इथे सायली. वा फॅन्टॅस्टिक आयडिया असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक कपडे वाळत घालत असतो. तर आता सायली कॉल करते त्याला. तर आता इथे अर्जुन बघतो बघा प्रेक्षक तर सायलीचा कॉल असतो. मला माझ्या कामात डिस्टर्ब करायला फोन केलास का असं म्हणतो अर्जुन. नाही तुम्हाला सगळं काम व्यवस्थित जमतंय की नाही हे बघायला फोन केलाय असं म्हणते आता इथे सायली. झालं का सगळं काम असं म्हणते आता सायली. की अजूनही त्या वॉशिंग मशीनला काही कलम लावायचा आहे ह्याचा विचार करताय असं म्हणते सायली. टोमणे मारायची गरज नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. ही बायकोची सगळी कामं परफेक्ट करतोय असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो लिगल डॉक्युमेंट्स वाचायला जमतंय ना असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच फाईल घेऊन येतो एक दुसरा एम्प्लॉई. डिटेल्स आले तर माझ्या हातात असं म्हणते सायली. ड्राफ्ट करेन मी असं म्हणते आता सायली. म्हणजे तुला सुद्धा तिथे कोणाची तरी मदत घ्यावीच लागते असं म्हणतो अर्जुन. बायको मी का म्हणतो तू सोड हट्ट तू हरलीस कबूल करा आणि ये ना घरी परत असं म्हणतो अर्जुन. त्यापेक्षा तुम्ही कबूल करा ना तुम्ही हरलाय असं म्हणते सायली. कसं आहे मी चैतन भाऊजींच्या मदतीने काम पूर्ण तरी करतेय. तुम्ही स्वयंपाकाचा काय ते बघा असं म्हणते सायली. ते मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे फोन ठेवतो बघा प्रेक्षक होतो. करा प्रयत्न करा असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला सुद्धा जड जातं असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रयत्न करावेच लागतील तरी असं म्हणतो आता इथे तो. स्वयंपाक असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे चैतन्य आणि सायली दोघं हसतात बघा प्रेक्षक. हो क्या बात आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. त्याला जमेल ना स्वयंपाक असं म्हणतो तो. काय माहितो असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराजला दाखवले तर तो आता आपल्या जेलच्या रूम मध्ये बसलेला असतो. तर आता इथे तो बघतो तर आता इथे मैपत झोपलेला असतो बघा प्रेक्षक. हा मैपत दिवसेंदिवस डोईजडच होत चाललाय. साक्षीचं नाव घ्यायला किती दिवस कामी पडणार आहे काय माहिती असं म्हणतो नागराज. तो जर माझ्याबद्दल काही बोलला तर मरेपर्यंत मी जेलमध्ये सडेन असं म्हणतो इथे नागराज मनातल्या मनात. प्रिया मला ती चिठ्ठी का पाठवली असेल. माझी साथ सोडणार नाही म्हणे. विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे ती पोरगी असं म्हणतो आता इथे नागराज. पण माझं नशीब इतकं घाणेरडं आहे की आता मला फक्त प्रियाच मदत करू शकते असं म्हणतो नागराज. तर आता इथे तो पोलीस येतो बघा प्रेक्षक. हो तर आता तोच जो प्रियाचं मेसेज वगैरे घेऊन येत असतो. तर आता इथे नागराज घाण म्हणायला लागतो आणि तो आता खुणवतो त्याला त्या पोलिसाला. तर आता इथे तो येतो बघा प्रेक्षक. हो त्याचा तो पोलीस. तर आता इथे तो पोलीस हा म्हणतो आणि आता तो येतो बघा प्रेक्षक हो नागराजकडे. तर आता बघा प्रेक्षक हो तो नागराजकडे येतच नाही. तो माणूस जातो महिपतच्या रूम मध्ये जेल रूम मध्ये बघा प्रेक्षक. हो असं म्हणतो पोलीस. उठ रे साहेबाने बोलवले असं म्हणतो आता इथे तो पोलीस. अरे आता कुठे डोळा लागला होता माझा असं म्हणतो आता इथे महिपत. नाग्या हो असं म्हणतो आता इथे महिपत आणि निघून जातो तिथून तो. तर आता इथे खुणवतो पोलीस तो परत नागराजला बघा प्रेक्षक. हो आणि महिपतला बाहेर घेऊन जातो होता तो पोलीस. तर आता इथे सायली वाचायला लागते डॉक्युमेंट्स. वहिनी असं म्हणतो आता इथे चैतन्य. हे घ्या गरमागरम चहा असं म्हणतो आता इथे चैतन्य. तुम्ही चहा आणतात भाऊजी असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. हो तर आता इथे काय वाचत होतीस का असं म्हणतो चैतन्य. रविराज काकांच्या अपघाताची फाईल बघत होते असं म्हणते सायली. चैतन्य भाऊजी मला एक सांगा रविराज काकांच्या गाडीला 4 ट्रकने धडक दिली. तो ट्रक बाबू चालवत होता. तो त्याचा मालक नव्हता असं म्हणते सायली. मग त्या ट्रकचा मालक कोण होता असं म्हणते सायली. तो तेव्हा शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही हातीच लागलं नाही असं म्हणतो चैतन्य. 20-22 वर्षांपूर्वी ह्या गोष्टी मिळायला खूप कठीण जात असेल. पण आपल्याला ह्या गोष्टी आता लगेच सापडू शकतात. कदाचित आजही आपल्याला कळेल की कोण त्याचा मालक होता. आजच्या काळात इन्फॉर्मेशन मिळणं खूप इझी झालंय असं म्हणतो आता चैतन्य. एकदा का मला कळलं ना की त्या ट्रकचा मालक कोण होता. ही व्यक्ती समोर आली
की नागराजच्या विरोधातला एक मोठा पुरावा आपल्याकडे मिळेल असं म्हणतो. तर इथे सायली मी एक काम करतो, मी लगेच आता बाबूला बोलवतो असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे बघा प्रेक्षक फोन करतो चैतन्य त्या बाबूला. बघा प्रेक्षक हॅलो असं म्हणतो चैतन्य. बाबूला घेऊन येता का असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे प्रियाला दाखवले बघा प्रेक्षक तर आता इथे प्रिया बाहेर थांबलेली असते. तर आता इथे तिला कॉल येतो. तर आता इथे बघा प्रेक्षक कॉल घेते प्रिया. हॅलो असं म्हणते आता इथे प्रिया. कशाला पाठवलास फोन असं म्हणतो आता इथे नागराज. अहो का पाठवला म्हणजे काय असं म्हणते आता इथे प्रिया. काका माझे प्रिय काका असं म्हणते आता इथे प्रिया. काका मला तुमची किती आठवण येत होती माहिती आहे असं म्हणते प्रिया. तुम्हाला फोन पाठवण्यासाठी मला केवढे कष्ट घ्यावे लागले असं म्हणते आता इथे प्रिया. पण तुमच्यामुळे आणि त्या अण्णा सरांमुळे माझी ज्या माणसांची ओळख झाली आहे ना त्या सगळ्यांचा अशा वेळेला करेक्ट उपयोग होतो असं म्हणते प्रिया. कामाचं बोल कामाचं असं म्हणतो आता इथे नागराज. आता कामाचं काय बोलू काका असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आजपासून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हणते आता इथे प्रिया. इथे बाहेरची आघाडी सांभाळायला मी आहे असं म्हणते प्रिया. आणि हो तुम्हाला जर काही लागलं ना तर मला मेसेज करा असं म्हणते आता इथे प्रिया. हक्काने करा असं म्हणते ती. आणि काका हा जो फोन आहे ना तो परत हवालदारला देऊन टाका असं म्हणते प्रिया. उगाच तुमच्याकडे सापडला तर रिस्क नको ना असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणून आणि जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल माझ्याशी बोलावंसं वाटेल तेव्हा त्याच्याकडून परत घ्या असं म्हणते आता इथे प्रिया. ह्या तुझा का फायदा असं म्हणतो आता इथे नागराज. फायदा असं म्हणते आता इथे प्रिया. छेव काका असं म्हणते आता इथे प्रिया. आपल्या माणसांमध्ये कोणी फायदा तोटा बघतो का असं म्हणते प्रिया. आता तुम्ही आपल्यात म्हणजे जेलमध्ये बसून माझ्याबद्दल तोंड उघडणार नाही हो ना असं म्हणते आता इथे प्रिया. अच्छा असं म्हणतो आता इथे नागराज. तेच म्हटलं उगीच कशाला करशील नाही असं म्हणतो आता इथे नागराज. स्वार्थी आहेस ग प्रिया तू असं म्हणतो नागराज. स्वार्थी आहेस एक नंबरची तू असं म्हणतो आता इथे तो. काळजी करू नकोस मी तोंड उघडणार नाहीये. पोलिसांनी मला किती मारलं तरी सुद्धा असं म्हणतो नागराज. तू तन्वी आहेस हे मी कोणालाच कळू देणार नाही असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रिया हसते. पण असं म्हणतो नागराज त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रिया आता हसते. काका काका असं म्हणते आता इथे प्रिया. मला वाटलंच होतं असं म्हणते आता ती. तुम्ही संधी बघून करेक्ट डील ऑफर करणार असं म्हणते आता इथे प्रिया. आणि स्वार्थी कोण तर मी असं म्हणते ती प्रिया. डील काय ते सांगू का आता असं म्हणतो आता इथे नागराज. आणि मला गॅरंटी हवी आहे हे काम तू पूर्ण करणाऱ्याची कळलं असं म्हणतो आता नागराज. बोला असं म्हणते प्रिया. तर आता इथे नागराज प्लॅन सांगतो प्रेक्षक. तर ऑडिओ दाखवत नाहीयेत बघा प्रेक्षक. तर काय काय आम्हाला माहीतच नाही आहे. तर आता इथे प्रियाचे फक्त हावभाव दाखवत आहे. तर प्रिया म्हणते काय 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 सांगता काय असं म्हणते प्रिया. तर हो असं म्हणतो नागराज. हे खरं आहे असं म्हणते आता इथे प्रिया. 100% असं म्हणतो नागराज. 113% असं म्हणतो तो. खरं आहे सगळं हे. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाला बहुतेक सांगतो आता इथे नागराज की अस्मिताचा जो नवरा आहे सचिन तिचा अफेअर साक्षी बरोबर आहे हे बहुतेक सांगितलेलं आहे त्यानं. खरं तर आम्हाला ऑडिओ दाखवलेलं नाही पण माझी ही अशी शंका आहे की तेच बोलणं झालं असेल. तर आता इथे बघा प्रेक्षक परत दाखवलंय सायली चैतन्यनी बाबूला. तर आता इथे त्याची विचारपूस करत असतात. तर आता इथे बाबू उत्तर देत असतो. एकदा त्या मैपत शिकरेला फाशी किंवा जन्मठेप होते असं झालंय मला असं म्हणतो बाबू. मी तुमच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ नाही राहू शकत असं म्हणतो बाबू. मैपत शिकरेचा निकाल लागला तर मी इथून जायला मोकळा झालो असं म्हणतो बाबू. होईल होईल सगळं असं म्हणते सायली. लवकरच होईल आणि त्यासाठीच तुमची साक्ष महत्वाची असं म्हणते सायली. मला एक सांगा अपघात घडवून आणायचा आहे हे तुम्हाला किती दिवस आधी सांगितलं होतं असं म्हणते आता इथे सायली. 10 ते 15 दिवस आधी सांगितलं होतंच म्हणतो आता इथे बाबू. त्याचवेळी मला पैसेही दिले होते. असंही सांगण्यात आलं की त्या तिघांपैकी कुणालाही जिवंत सोडायचं नाही म्हणून असं म्हणतो आता इथे बाबू. तर आता इथे नागराजनं दाखवलं परत. तू माझं हे काम लवकरात लवकर करणार आहेस ठीक आहे असं म्हणतो नागराज. काका असं म्हणते आता प्रिया. तुम्ही काळजी करू नका तुमचं काम झालंच म्हणून समजा असं म्हणते आता प्रिया. आणि हसते ती. ठेवा फोन असं म्हणते आणि हसते ती. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही असं म्हणतो इथे नागराज. तुला अजून एक काम करायचं आहे माझं असं म्हणतो इथे नागराज. बोला असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुनवर आणि सायलीवर नीट लक्ष ठेव असं म्हणतो आता इथे नागराज. असं काहीतरी करते अर्जुनला माझ्या विरोधात कोणतेही पुरावे मिळता कामा नये असं म्हणतो नागराज. तर काका असं म्हणते आता प्रिया. किती घाबरता हो असं म्हणते ती. तुमची काळजी घ्यायला मी इथे आहे ना. अहो मी तिथे असा कांड करून ठेवलाय ना की अर्जुनला तुमच्या केसकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही असं म्हणते आता प्रिया. काय केलंस म्हणजे असं म्हणतो तो. म्हणजे मी अर्जुन सायलीला मुद्दाम डिवचलं की सांगितलं तुम्ही एकमेकांची कामं करू शकत नाही. त्यांच्यात भांडणं लावली. आता त्यांना स्वतःचा मुद्दा सिद्ध करायचा आहे म्हणून तो अर्जुन किचनमध्ये जाऊन सायलीसाठी राबतोय. आणि ती सायली दिवसभर बसले तिथे अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता हसतो नागराज. तिला तिथे काही जमणार नाही आहे असं म्हणते प्रिया. आणि अर्जुन तो किचनमध्ये राबतोय म्हणजे तुमच्या केसकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. चल चल असं म्हणतो इथे नागराज. काही काय सांगते का ग तू असं म्हणतो इथे नागराज. तू भडकवलंस आणि ते दोघे भडकले असं म्हणतो नागराज. शक्यच नाही. तर आता प्रिया म्हणते अहो मी खोटं बोलत नाही असं म्हणते ती. हे सगळं तुमच्यासाठी करते असं म्हणते आता इथे प्रिया. एक मिनिट एक काम करूया. मला जसा चान्स मिळेल ना तसं तुम्हाला त्यांचा फोटो काढून पाठवेल असं म्हणते प्रिया. मग तर पटेल असं म्हणते ती.
माझ्या गुड बुक्स राहण्यासाठी तू हे सगळं करतेयस. काय पण करशील, काय पण बोलशील, मला सगळं करतं प्रिया असं म्हणत होता इथे नागराज. फोन ठेवत असं म्हणत होतो आणि माझं काम लवकरात लवकर कर असं म्हणत होता नागराज. कळलं असं म्हणत होतो. तर आता इथे फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो नागराज. तर आता इथे प्रिया फोन बंद करते. तर आता इथे प्रिया विचार करायला लागते. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अर्जुन स्वयंपाक करत असतो, विमल त्याच्या बाजूला असते आणि बाकी सगळे म्हणजेच कल्पना, प्रताप आणि अस्मिता सगळेजण बसलेले असतात डायनिंग टेबलवरती. तर आता इथे कल्पना म्हणते आज खूपच वेळ झाला ना सायलीला, ऑफिसमधून अजून कशी काय नाही आली ती असं म्हणते आता इथे कल्पना. येईल ग असं म्हणतो आता इथे प्रताप. आज अर्जुन सुभेदार म्हणून तिचा पहिलाच दिवस आहे ना असं म्हणतो तो. मला ना भूक लागली असं म्हणते आता इथे अस्मिता. मला पण असं म्हणतो आता इथे प्रताप. पण या खरा अर्जुन सुभेदारला स्वयंपाक जमतच नाही असं म्हणते अस्मिता. हो ना असं म्हणतो आता इथे प्रताप. असं म्हणते आता विमल. आज मसाले भाताचा भेद करतायत दादा असं म्हणते आता इथे विमल. बापरे असं म्हणतो आता इथे प्रताप. हो मसाले भात असं म्हणतो तो. तर आता सगळे मसाले बघत असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता अस्मिता म्हणते अर्जुन अरे किती विचार करशील, साधा मसाले भात तर करायचा आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. हो हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. या डब्यात ना बऱ्याच छोट्या छोट्या वाटेत आणि बरेच मसाले आहेत त्यामध्ये असं म्हणतो अर्जुन. कोणते वापरायचं हेच कळत नाही मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. हा बघ ह्याला शेपूट पण आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. अरे देवा असं म्हणतो आता इथे प्रताप. बघा प्रेक्षक अर्जुन तू तर म्हणाला होतास की बायका फक्त आराम करतात असं म्हणतो आता इथे कल्पना. आणि जी काय छोटी मोठी कामं करतायत ना ती अगदी सोपी असतात असं म्हणते आता इथे कल्पना. मग तुला तरी कामं सोपी जायला हवीत ना असं म्हणते कल्पना. तर आता इथे अर्जुन म्हणतो मम्मा. कल्पना असं म्हणतो आता इथे प्रताप. आता फक्त टोमणे मारणार आहेस का, जा त्याला मदत कर असं म्हणतो प्रताप. तू जर त्याला मदत केली नाहीस ना तर आपल्याला आज उपाशी राहावे लागणार आहे असं म्हणतो प्रताप. प्रताप बघा प्रेक्षक हो. असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन चुकतोय हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला उपाशी ठेवलं असतं, पण अस्मिताला कशी उपाशी ठेवू असं म्हणते आता इथे अस्मिता. थांब रे अर्जुन मी येते तिथे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना येते बघा प्रेक्षक कुकिंग करण्यासाठी किचनमध्ये. आता तुला फोडणीला ना लवंग घालायचं आहे, त्यानंतर काळी मिरी, दालचिनी आणि मसाले वेलची. बरं हे कधी आणि कसं घालायचं हे माहिती आहे का तुला असं म्हणते कल्पना. टेन्शन घेऊ नकोस मामा, सगळं येतं मला असं म्हणतो आता अर्जुन. मी करेन असं म्हणतो. तर आता हो म्हणते कल्पना. फूल असं म्हणतो आता इथे अर्जुन. फूल पण आहे असं म्हणतो. ह्याला चक्री फूल म्हणतात असं म्हणते आता इथे कल्पना. काय ना एकदा जेवताना तुझ्या जेवणात आलं होतं तेव्हा तू जेवण सोडलं होतंस, तेव्हापासून सायली कोणत्याही पदार्थ म्हणे चक्री फूल घालत नाही, तुला आवडत नाही म्हणून असं म्हणते कल्पना. आणि तिला ते खूप आवडतं असं म्हणते आता इथे कल्पना. किती लक्षात राहतं माझ्या बायकोला असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते आता इथे कल्पना. एवढं सगळं कळते ती माझ्यासाठी असं म्हणतो अर्जुन. कमाल असं म्हणतो तो. बायको अशीच असते, नवऱ्याच्या लहान सहान गोष्टी अगदी लक्षात ठेवते, त्याला काय आवडतं काय नाही असं म्हणते कल्पना. पण तिला तशी ना शाबासकी मिळते ना सुट्टी आणि ना कधी पगार असं म्हणते आता इथे कल्पना. पुरे आता असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि अर्जुन जरा हात चालव, आम्ही जेवणाची वाट बघतो असं म्हणतो प्रताप. पटकन पटकन असं म्हणतो आता अर्जुन 10 मिनिटात. असं म्हणते कल्पना. करा. तर आता इथे सायलीला दाखवले 2 ट्रक वापरला तुम्ही ऍक्सिडेंट करताना, त्याची पण तुम्ही 2 आठवड्या आधीच तयारी करून ठेवली होती का तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही असं म्हणतो बाबू. 2 दिवस आधीच झाली होती त्यांची तयारी असं म्हणतो आता इथे बाबू. हैपत शिखरेनेच दिला होता त्या ट्रकचा ऍड्रेस असं म्हणतो आता इथे बाबू. नंतरचा म्हणजे आधीच आणि नंतर हे काय प्रकार आहे असं म्हणते आता इथे सायली. ज्या ट्रकने मला अपघात करायचा होता ऐनवेळी तोच बंद पडला असं म्हणतो आता इथे बाबू. तर आता तो सगळा प्रकार त्याला आठवतो आणि सांगतो तो. साहेब घोळ झालाय. अहो हा ट्रक तेच बंद पडला असं म्हणतो इथे बाबू. तर काय असं म्हटलेलं असं ना मैपत. हो असं म्हटलेलं असं बाबू. अरे बाबू तू ड्रायव्हर आहे ना, मग काहीतरी खटाटोप करून चालू कर ना असं म्हणतो इथे मैपत. साहेब मी ट्रक चालवतो, बंद पडलेला ट्रक रिपेअर नाही करता येत मला असं म्हणतो बाबू. बरं ठीक आहे ठेव फोन. करतो थोड्या वेळाने असं म्हणतो मैपत. ठीक आहे असं म्हणून फोन ठेवलेला असतो बघा प्रेक्षक हो बाबू. तर आता इथे काय झालं असं म्हटलेलं असं नागराज. ट्रक बंद पडला असं म्हणतो आता इथे मैपत. आणि त्या बाबूला तो काय सुरू करता येईल असं म्हणतो मैपत. अरे बाबा खूप मेहनतीने प्लॅन केलाय आणि हे सगळं ऐनवेळी सगळं बोलून नाही चालणार असं म्हणतो नागराज. थांबा नागराज शेठ तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं असं म्हणतो इथे मैपत. आज तुमचा भाऊ 113% उडणार म्हणजे उडणार असं म्हणतो मैपत. दुसरा ट्रक बनतो मी असं म्हणतो आता इथे मैपत. एक जण आहे माझ्या ओळखीचा, थांब मी फोन करतो त्याला असं म्हटलेला असतो नागराज. तर आता इथे फोन केलेला असतो तो. तर आता इथे बाबू मात्र वाट बघत थांबलेला असतो. तर आता एक माणूस आलेला असतो बघा प्रेक्षक हो ऍक्टिवा घेऊन येऊन तिथे. आणि आता इथे बाबू असं म्हणतो बाबू. कोण असं म्हटलेला असतो बाबू. तुम्ही. तर आता आम्ही रमेश असं म्हटलेला असतो तो माणूस. ट्रक कंपनीचा साईट मॅनेजर असं म्हणतो आता इथे तो. 1 मिनिट असं म्हणतो तो. तर आता इथे तो त्याला फोन करतो. हो बाबू भेटलाय असं म्हणतो आता इथे रमेश. ट्रकची व्यवस्था झाली आहे, येईलच असं म्हटलेलं असतो तो. तर आता इथे बाबूला पण फोन आलेला असतो बघा प्रेक्षक हो. हा साहेब बोला. काय आला का रे ट्रक असं म्हणतो मैपत. ट्रक नाही आला पण हे रमेश आले तसं म्हणतो आता इथे मैपत. साईट मॅनेजर काहीतरी बनताय तसं म्हणतो तो. चला साहेब असं म्हणतो आता इथे रमेश. नंतर बोलू असं म्हणतो तो. ट्रक येईलच असं म्हणतो आता इथे रमेश. तर आता तेवढ्यातच ट्रक आलेले असते. हा बघा आलाच ट्रक असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे दुसरा ट्रक आलेला असतो. तर ह्याचाच अर्थ दुसऱ्या ट्रकची सोय पण नागराजनेच केलेली आहे असं म्हणते आता इथे सायली. कारण
साईटवरचे मॅनेजरला म्हणजे रमेशला पण त्यानेच ट्रक घेऊन पाठवलं होतं असं म्हणते सायली. मला पण असं वाटतं असं म्हणतो आता इथे चैतन्य. आणि हा रमेश मला सापडायला हवा असं म्हणतो चैतन्य. तुला त्याच्याबद्दल अजून काय आठवतं का? त्याचं आडनाव काय असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता बाबू म्हणतो नाही तो मी त्याला नंतर नाही भेटलो. तर त्याचा चेहरा आठवतो का असं म्हणते सायली. थोडं थोडं आठवतं असं म्हणतो बाबू. मग आपल्याला एखादा स्केच आर्टिस्ट सुद्धा पुरेल असं म्हणतो चैतन्य. लगेच बोलू असं म्हणते सायली. तर आता इथे बोलवतो बघा प्रेक्षक चैतन्य त्या स्केच आर्टिस्टला. तर आता इथे स्केच बनवत असतात. तर आता इथे बाबू सांगत असतो स्केच बनवण्यासाठी काय काय. तर आता इथे ड्रॉइंग काढत असतो बघा प्रेक्षक स्केचवाला. झालं का असं म्हणते सायली. हो असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे बघतो बाबू तो स्केच. तर आता इथे ते म्हणतो सेम हाच असं म्हणतो बाबू. हाच तो रमेश असं म्हणतो आता इथे बाबू. तर खुश होता आता इथे चैतन्य आणि सायली. तर आता इथे बघतात ते बघा प्रेक्षक स्केच काढलेला. तुमची खूप मदत झाली असं म्हणते सायली. जर हा साईट मॅनेजर सापडला ना तर नागराज विरोधात अजून खूप पुरावे मिळतील असं म्हणते सायली. तुला कळतंय का पहिल्या दिवशी तू केवढं मोठं यश मिळवलंस असं म्हणतो आता इथे चैतन्य. इन्स्पेक्टर सावंतांना सांगू का असं म्हणते सायली. ते याला नक्की शोधू शकतील असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक सांगते सावंतला. हॅलो इन्स्पेक्टर सावंत असं म्हणते सायली. मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार बोलते असं म्हणते सायली. मी आता तुम्हाला एक स्केच पाठवते. या स्केचवरनं ह्या माणसाला तुम्ही शोधाल का असं म्हणते सायली. तो माणूस जर सापडला ना तर किल्लेदार केसमधला खूप मोठा पुरावा हाती लागेल असं म्हणते सायली. हो मी नक्कीच पाठवते तुम्हाला असं म्हणते सायली. कसं आहे तुम्ही त्याचा स्केच सगळा पोलीस स्टेशनला पाठवाल का असं म्हणते सायली. बरं थँक्यू असं म्हणते सायली. तर आता इथे स्केच काढून घेतो बघा प्रेक्षक चैतन्य. तर आजचा भाग इथे संपतो. तर आता बघा रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे अर्जुनला दाखवले. तर आता अर्जुन म्हणतो मी आणले ना गिफ्ट माझ्या बायकोसाठी. मी पण आणले असं म्हणते सायली. तर आता इथे कुठे गेला बुके असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे व्हॅलेंटाईन डेचा पहिलाच दिवस मी बाद केलाय असं म्हणते प्रिया. आणि बाद केलेली असते बुके बघा प्रेक्षक प्रिया. आणि ही भेट वस्तू खास तुमच्यासाठी असं म्हणून सायली त्याला अर्जुन लिहिलेला रुमाल देते. तर आता इथे अर्जुन तिला प्रपोजलच्या स्टाईलमध्ये थांबतो आणि हॅपी रोज डे असं म्हणून तिला चक्री फुल देतो. हा कोणी कुणाला दिलं नसेल असं फुल दिलं तुम्ही मला असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.